मुदखेड ते बारड दरम्यान रस्त्यावर सीता नदीजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या एका हायवा गाडीने सुवर्ण कारागीर संतोष टाक यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात संतोष टाक यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ मुदखेड बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून तालुक्यातील हजारो नागरिकांचा भव्य मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला। मुदखेड येथील कदम ज्वेलर्समध्ये गेल्या 10 ते 12 वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करणारे संतोष टाक हे शीतला देवीच्या दर्शनाहून परतत असताना हा अपघात झाला। भरधाव वेगातील वाळूच्या हायवाने दिलेल्या धडकेत संतोष टाक यांचे दोनही पाय जागीच निकामे झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकरी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मोर्चामध्ये सहभागी होऊन अवैध वाळू उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे। यावेळी आंदोलकांनी तहसीलदार आनंद देऊळगावकर यांना लेखी निवेदन सादर केले। निवेदनाद्वारे हायवा चालक आणि मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। मुदखेड तालुक्यात अवैध रेतीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असून प्रशासनाने यावर कठोर नियंत्रण मिळवावे अशी मागणी यावेळी सामूहिकपणे करण्यात आली। या घटनेमुळे संपूर्ण मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून टाक कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केलाय। ट्रॅफिक सेन्स ज्याला म्हणतात, ट्रॅफिक सेन्स वाहतुकीची ती पूर्णतः कोलमडलेली आहे। संतोष टाक एक निमित्त झालं, परंतु वाहतूक एवढी वाढली, त्यातल्या त्यात जड वाहनं सुद्धा एवढे वाढले, वाळूच्या गाड्या, रेतीच्या गाड्या, मुरमाच्या गाड्या, अवैध वाहतूक भरपूर मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की चालविणारे जे चालक आहेत, ज्यांच्याकडे लायसन्स आहे नाही कोणी पाहायला तयार नाही, दारू पिऊन गाड्या चालितात। आपल्या दारू पिण्यामुळं, आपल्या चालविण्यामुळं, आपल्या चुकीमुळं एखाद्या निष्पाप माणसाचा जीव जातो। ही अतिशय दुर्दैवी आणि अतिशय वाईट घटना आहे। हे इथंच झालं नाही असं नाही, तर आपण दररोज पेपरला पाहतो, टीव्हीवर पाहतो, दररोज अनेक घटना अपघात, आणि 90% अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळं, त्यानं असलेल्या नशेमुळं होतात। याच्यावर नियंत्रण विशेषतः पोलीस खात्याचं असणं अत्यंत आवश्यक आहे। तपासणी झाली पाहिजे जागोजागी। दारू पिलेला चालक असेल तर त्याचं लायसन्स कॅन्सल केलं पाहिजे। अशी कुठली तरी कठोर भूमिका घेतल्याशिवाय हे जे चक्र आहे ट्रॅफिकचं, अपघाताचं, माझ्या मते हे कमी होणार नाही। त्याच निषेधार्थ आज मुदखेड बंदची हाक देखील मुदखेड येथील नागरिकांनी दिलेली आहे। ठीक आहे, नागरिकांमध्ये असंतोष आहे, त्या असंतोषाचं मुळं एक दिवस मुदखेड बंद केलं, ठीक आहे, काही हरकत नाही। परंतु एक दिवस मुदखेड बंद करून किंवा निषेध करून चालणार नाही। तर मला वाटतं, असं वाटतं की शासनानं आणि ट्रॅफिक सेन्स ज्याला आपण म्हणतो, वाहन चालकांना सुद्धा जबाबदारीनं गाड्या चालवल्या पाहिजे, नशापान न करता गाड्या चालवल्या पाहिजेत। आणि ज्याच्याकडे आता एवढे पोरं, 10 वर्षाचं पोरगं मोटरसायकल घेऊन फास्ट चालत जाते, त्याच्याकडे ना लायसन्स आहे ना त्याचं वय झालेलं आहे, काय नाही, कोणी पाहत नाही त्याला ताबडतोब अडवून करून तिथल्या तिथं त्याला जर काही फाईन लावला केला तर बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोल होऊ शकते। या भागाचे आमदार आणि खासदार यांचा प्रशासनावर दाब देखील नाही, अशी भूमिका होऊ शकते का याच्यात? काय आमदार खासदार, आता त्यांच्याबद्दल काय बोलावं काय नाही, हे मला तर फार मोठं कोडं आहे। हे आमदार फक्त काय तर निवडून जायचं, खासदार निवडून जायचे, मस्त आपलं मुंबई दिल्लीच्या वाऱ्या करायच्या, गडगंज संपत्ती जमा करायची, आणि त्यात साठलोट आहे या कर्मचाऱ्याबरोबर, शासकीय कर्मचाऱ्याबरोबर साठलोट आहे। आओ चोरो बांधो मारा, आधा तुम्हारा आधा हमारा। त्याच्यामुळं मुक्की तोंड दाबून मुख्याचा मार आहे,
जनता होरपळली चालली, जनता पोळल्या चालली, जनता त्रस्त झालेली आहे. त्यांना जनतेचं काहीही देणं घेणं नाही. त्यांच्या खुर्च्या टिकल्या पाहिजे, पद मिळालं पाहिजे, सत्ता टिकली पाहिजे. पैशातून सत्ता, सत्तेमधून पैसा, हे चक्र चालूच राहणार आहे. दुसरा प्रश्न वेगळा असा आहे की मागील 2 दिवसापूर्वी ज्या पद्धतीनं या अंडरब्रिजच्या बाजूला 100% बंधू यांचं जे दुकान जळालं रात्री 2च्या सुमारास, हो. त्या ठिकाणी देखील अशी दुर्घटना बरोबर आहे. झाली. त्यांचे 15 ते 20 लाखाचं नुकसान झालं असं त्यांची मला प्रतिक्रिया आहे. समजलं ते. त्यामध्ये नगरपालिकेची फायर ब्रिगेड गाडी असून देखील आपल्या कामाला आलेली नाही. त्यामध्ये कोणाचा मुख्य भूमिका असेल की? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. फायर ब्रिगेड कशा करताय? फायर ब्रिगेड ठेवण्याचा अर्थ कोण्याही वेळेस, कोण्या मिनिटाला, रात्री बेरात्री आग लागू शकते, शॉर्ट सर्किट होऊ शकते, वेगळ्या कारणानं. आणि ती जे वस्तू ठेवलेली आहे फायर ब्रिगेडची, ती काही शोपीस नाही, देखावाची वस्तू नाही आहे. आणि फरलांच्या अंतरावर आहे माझ्या माहितीप्रमाणे त्या दुकानापासून नगरपालिका. आणि त्या ठिकाणी मला जी माहिती मिळाली अशी की बऱ्याच लोकांनी ढकलून त्या गाडीला चालू करायचा प्रयत्न केला, पण ती गाडी काही चालली नाही. तिचं मेंटेनन्स नाही. काय बिलं उचलून खाल्ली असतील त्यांना माहिती. देवाला गावाच्या एक बारही कामात आली नाही. गावामध्ये कधी एकदा ती गाडी आली नाही. आणि त्याच्यामुळं त्या बिचाऱ्याचं 15 लाखाचं नुकसान झालं. मला तर म्हणायचं की मुख्याधिकारी नगर परिषद मुदखेड यांच्यावर गुन्हा दाखल करावा जाळपोळीचा, असं मला स्पष्ट वाटते. जोपर्यंत असं करणार नाही तोपर्यंत हे अधिकारीसुद्धा हे ह्याच्यावर ठिकाणावर येणार नाही. आता अर्धापूरची गाडी आली, तिथून येजेपर्यंत काय राहते, अशी परिस्थिती आहे. आंधळ दळायले कुत्रं पीठ खायले, आंधळ दळायले कुत्रं पीठ खायले, अशी अवस्था आहे. काय प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड.